पालघर जिले में पत्रकारिता व सामाजिक कार्यों में भूमिका निभाने वाले पत्रकार संगठन बोईसर पालघर पत्रकार संघ द्वारा दर्पणकार आचार्य स्वर्गीय बाल शास्त्री जांभे की जयंती महाराष्ट्र पत्रकार दिन बोईसर शहर स्थित टीमा हॉल में गणमान्यों व पत्रकारों की उपस्थिति में समाज के लिए मिसाल बने सुहास महात्रे व चैतन्य वर्तक को विशेष जीवन रक्षक पुरस्कार से सम्मानित करते हुए मनाई। सभागृह में सर्वप्रथम मान्यवरों के शुभ हाथों से दर्पणकार बालशास्त्री जांभे के फोटो पर माल्यार्पण व पुष्पहार अर्पित कर व दीप प्रज्वलित करके कोगी। इस दौरान सभी उपस्थित जनों ने 2 मिनट मौन रखकर जम्मू कश्मीर के राजौरी पुंछ में आतंकवादी हमलों में शहीद हुए देश के जवानों और नागरिकों को श्रद्धांजलि दी गई। प्रमुख अतिथियों में पालघर जिले के अपर जिलाधिकारी भावसाच फटांगरे व बोईसर पुलिस थाना के प्रभारी राष्ट्रपति पदक प्राप्त वरिष्ठ पुलिस निरीक्षक शिरीष पवार, अग्निशमन केंद्र तारापुर के सहायक अधिकारी प्रदीप राउत, अजीत राणे, विश्वास बलवी, दीपक भावे, रवि भावसर, काशीराम बलवी, समाजसेवी अरविंद सिंह क्षत्रिय सहित वरिष्ठ पत्रकार नीलेश नगरकर, जयप्रकाश पाटिल, जयप्रकाश जायसवाल, नीता राउत, प्रमोद तिवारी, ज्ञानेंद्र पांडेय, ए.के. पांडेय, दुर्गेश पाठक, संजय बहादुरे, दीपक निराला, ओम प्रकाश द्विवेदी समेत अनेक गणमान्य लोगों का पत्रकार संघ द्वारा स्वागत किया गया। कार्यक्रम का प्रस्ताविक महासचिव मोहन महात्रे ने किया तथा कार्यक्रम का सूत्र संचालन संजय घर द्वारा किया गया। कार्यक्रम के अंत में संघ के अध्यक्ष राम प्रकाश निराला ने सभी का आभार व्यक्त किया। अशा कामगिरीबद्दल त्यांना या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर माननीय डॉक्टर विश्वास वळवी यांचंही स्वागत उपाध्यक्ष प्रमोद गजबी यांच्या शुभहस्ते होणार आहे। विश्वास वळवींचं नाव आपल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे आणि मान्यवर आणि कलाकार या ठिकाणी आपल्या बोईसरमध्ये बोईसरवासियांना पाहायला मिळाले, त्यांचा अनुभव पाहायला मिळाला। अशा प्रकारचे एक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वास वळवी हे या ठिकाणी सांगता येतील। यानंतर मान्य अजित राणे महाव्यवस्थापक आहेत, मी बी.एन. शुक्ला उपाध्यक्ष आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते स्वागत करायचं आहे। ओके कॅमले लिमिटेडचे काम महाव्यवस्थापक म्हणून पाहत असताना त्यांनाही आत्ताच एक उत्कृष्ट असा पुरस्कार जो आहे तो आपल्याला अपंग मित्र सेवा संस्थेतर्फे मिळालेला आहे। त्यांचंही अभिनंदन आणि आमच्या या संघातर्फे त्यांचे स्वागत आहे। यानंतर या ठिकाणी खास उपस्थित आमचे माननीय श्री प्रदीप राऊत सर आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांना मी विनंती करतोय। आपली उप अग्निशमन दलाचे ते प्रमुख आज आपल्या मंडळी MIDC मध्ये काम पाहत असताना प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदीप राऊत यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। यानंतर या ठिकाणी खास उपस्थित आमचे सत्कारमूर्ती त्यांचंही मी सुरुवातीला स्वागत करतोय। सुहास मात्रे यांचंही स्वागत करतोय। स्वागत करण्यासाठी मोहन मात्रे या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। सुहास प्रकाश मात्रे आजचे सत्कारमूर्ती पण त्यांचं सुरुवातीला आम्ही स्वागत करतोय। पुष्प चैतन्य वर्तक यांचं स्वागत नीलेश नगरकर आपल्या संघाचे सचिवांच्या शुभ हस्ते होत आहे। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी खास मंचावर उपस्थित माननीय श्री जितेंद्र सोनार यांचं स्वागत करण्यासाठी ओम प्रकाश द्विवेदी यांना मी विनंती करतोय, जे संघाचे सचिव आहेत। महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष मानव अधिकार मिशन पंजीकृत नीति आयोग भारत सरकार माननीय श्री जितेंद्र सोनार यांचंही स्वागत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण। या कार्यक्रमाला खास उपस्थित माननीय श्री प्रमोद तिवारी यांचं स्वागत करण्यासाठी अजित सिंह यांना मी विनंती करतोय की संघाचे सहसचिव आहेत प्रमोद तिवारी। संपादक आहेत +24 हेडलाईन्स पालघर ब्युरोची पोलीस टाइम यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे। माननीय श्री ए.के. पांडे या मंचावर उपस्थित खास अरविंद सिंह क्षत्रिय या मंचावर उपस्थित इकरार भाई सिद्दीकी यांचं स्वागत करण्यासाठी
मी जयप्रकाश जयस्वाल सहखचितार यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. इकराम भाई हे अध्यक्ष अहित एकता फाउंडेशन जे आहेत त्याचे अध्यक्ष आहेत. अहित एकता फाउंडेशन या मंचावर उपस्थित माननीय श्री प्रदीप सिंह मास्टर यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या संघाच्या सदस्य तारा प्रकाशजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचे. प्रदीप सिंह मास्टर की जे उपाध्यक्ष आहेत उत्तर भारत सेवा समिती बोईसर. माननीय श्री प्रदीप सिंह मास्टर उपाध्यक्ष उत्तर भारत सेवा समिती बोईसर. यहाँ पे उपस्थित हमारे रोशन जैन डायरेक्टर रिक्शु मनी, इनका स्वागत करने के लिए मैं आमंत्रित करता हूँ. इनामुल हुसैन शेख, ऋतुजा पांडे सदस्य प्लीज. मंच पे उपस्थित हमारे स्नेही आदरणीय अनिल भोवर जी तूफान एक्सप्रेस, उनका स्वागत करने के लिए मैं सौ संगीता शाह. यहाँ पे उपस्थित माननीय विकास सिंह, या ठिकाणी उपस्थित दुर्गेश पाठक यांचे स्वागत. नंतर सौ जयश्री गुप्ता पत्रकार उपस्थित आमचे स्नेही प्रमोद तोडेही उपस्थित आहेत की जे या पण साहेबांना दोन्ही साहेबांना मी सांगू इच्छितो की त्यांनी आतापर्यंत पोलिसांची सेवा, पोलिसांच्या माध्यमातून जी सेवा केलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. आतापर्यंत आपल्या संघाकडून सुद्धा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. असे प्राध्यापक संजय गरज सर, मानपत्र जे आहे ते वाचून दाखवलं. खरोखरच अशा प्रकारचं जोरदार काळापासून आपण चैतन्य वर्तनाचं अभिनंदन करूया. खूप चांगल्या प्रकारची अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. सन्मानानंतर शब्दांना जे आहे ते मीच केलेलं आहे, ते संजय यांनी केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर स्मृतिचिन्ह हे त्या ठिकाणी देण्यात येत आहे. पुष्पगुच्छ आणि श्रीफळ हेही त्यांना प्रदान करताना आपले PI आणि अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे. यानंतर बोईसर पालघर पत्रकार संघातर्फे आणखी एका विशेष जीवनरक्षक पुरस्कार 2023
दोघांचा फोटो सत्कारमूर्तींना या ठिकाणी विनंती करतोय 2 शब्द ते या ठिकाणी बोलू इच्छितात. दोघांपैकी एकच ते म्हणजे माननीय श्री सुहास म्हात्रे यांना विनंती आहे. नाही तो साफ बातमी म्हणताय. येस येस पीआय साहेबांना खूप घाई आहे, त्यांनाच विनंती करतोय. सर्वांना नमस्कार. आज बोईसर पालघर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार महाराष्ट्र आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमात उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तेवढेच समोर उपस्थित असलेले मान्यवर. खरं तर थोडा वेळ झाला म्हणून मी मागून घेतलं, थोडी कामे आहेत. पण ज्या देशाच्या 4थ्या स्तंभाने आजचा कार्यक्रम आयोजित केला त्या पत्रकार बंधूंचं आजच्या दिनी मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या बाळशास्त्री जांभेकरांचा दर्पणकरांचा आज हेतूची सत्कार करतायत त्या 1812 साली जन्मलेल्या बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी जे पहिलं वृत्तपत्र काढलं जे मराठी आणि इंग्लिश मध्ये होतं. आजचा काळ सोडा, 1800चा काळ बघा. आज 10 ते 12 वर्षाची मुलं देखील खूप टेक्नोसेवेने हुशार असतात, परंतु त्या काळी कोणतीही साधन सामग्री नसताना, परकीय राज्य असताना त्या काळात उच्च विद्याभूषित होणं आणि पत्रकारितेसारखं काम करून एखाद्याच्या विरोध आवाज उठवून आपलं वृत्तपत्र निर्माण करणं हे खरंच एक खूप मोठं असं काम बाळशास्त्री जांभेकरांनी केलं. त्यांच्याच कामाचा वसा घेऊन आजची पत्रकार मंडळी देखील पुढे आपलं काम नेटाने करत आहेत. मगाशी ज्यावेळेस आम्ही बसलो होतो त्याच वेळेस एक इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं. ते त्यांनी दाखवून दिलं की एखाद्या कायद्याबरोबर त्याचा प्रसार आणि प्रचार केल्यानंतर किती महत्वाचं असतं. तेच काम आज आपले पत्रकार बांधव करत आहेत. खरं तर तुमच्या लक्षात येईल, कायदा कितीही कडक असू द्या किंवा कुठल्याही गोष्ट असू द्या, ज्यावेळी व्यक्ती ते आचरणात आणते, व्यक्ती जेव्हा मनापासून ठरवते की मला माझी जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य करायची आहेत, मला कायदा पाळायचा आहे, तर समाजात कधीच पोलिसांची देखील गरज भासणार नाही. हे प्रचार आणि प्रसाराचं काम जे सर्व पत्रकार बंधू नेटाने करत आहेत, त्यांची कार्यसिद्धी अशीच पुढे चालू राहो. बोईसर पालघर पत्रकार संघाच्या वतीने जे स्तुत्य कार्यक्रम होत आहेत त्यांनी देखील असेच आपले कार्यक्रम पुढे चालू ठेवावे. आम्ही त्यांच्या सोबत असू या त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवून मी व्यासपीठाची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. This program is co-sponsored by Lupin Limited, Bing Lupin, enriching lives every day. MIDC Tarapur, Maharashtra for 01506. नमस्कार दोस्तों, एशियन हेडलाइंस सच का आईना में देखिए राजनीति, मनोरंजन, बिजनेस, खेलकूद, धर्म और देश दुनिया की प्रमुख खबरें. एशियन हेडलाइंस पर हमारे चैनल को लगातार देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाकर अप्रूव करें.